देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे या जमिनी देवस्थान सोडून इतर कोणत्याही कारणासाठी देण्यात येऊ नयेत, तसंच देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली देवस्थान जमीनदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय. आजपासून सुरू झालेलं हे आंदोलन 26 मार्चपर्यंत चालणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. देवस्थानच्या शेकडो एकर जमिनी अनेक वर्षांपासून शेतकरी कसतायत. या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. 7/12वरील नावं कमी झाल्यापासून या शेतकऱ्यांना कुणीच वाली उरलेला नाही. हे सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांना पीक कर्ज तसंच मध्यम मुदतीची कर्ज मिळत नाहीत. PM किसान योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ अनुदान मिळत नाही. वारस नोंद नसल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. शिवाय पूर, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये पिकांचं नुकसान होऊनही नुकसान भरपाई मिळत नाही. एका बाजूला शासनाकडून या शेतकऱ्यांना काही सुरक्षा नाही, मदत नाही. दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर यांची संख्या कमी असल्यामुळं त्यांना सातत्यानं त्रास देऊन जमिनी बळकावण्यासाठी प्रयत्न केले जातात, असं सांगत शेतकऱ्यांनी अनेक गावांमध्ये गायरान जमीन आणि इतर शासकीय जमिनी उपलब्ध असताना शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूनं देवस्थान जमिनींची मागणी केली जात असल्याचा आरोप केला. आत्ता आंदोलन आमचं 3 दिवसासाठी इथं जिल्हा पातळीवर आम्ही आयोजित केलेलं आहे. आमचं पुढचं धोरण असं असणार आहे की परवाच बावनकुळे साहेबांनी सुद्धा परवा दिवशी 2 दिवसापूर्वी हाऊसमध्ये देवस्थान शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक घोषणा केलेली आहे. आत्ता आम्ही स्थानिक पातळीवरच्या मागण्यांसाठी मुख्यतः हे आंदोलन करतोय. पुढच्या 2 महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या, राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून आमच्या अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वाखाली आम्ही परत एकदा राज्य पातळीवर कायदा लवकरात लवकर करण्यासाठी आणि ह्या शेतकऱ्यांच्या नावे त्या जमिनी झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही राज्य पातळीवर पुढचं आमचं आंदोलन करणार आहोत. या धरणं आंदोलनात कॉम्रेड सुभाष जाधव, दिनकर आदमापुरे, चंद्रकांत कुरणे, नारायण गायकवाड, युवराज भोसले, अप्पा परीट, जयवंत टिपगडे, भीमराव देसाई यांच्यासह देवस्थानच्या जमिनी कसणारे शेतकरी सहभागी झालेत.